लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 7 अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल। अमरावती मतदारसंघात एकूण 18,36,078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1,983 मतदान केंद्र असणार आहेत। जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य साधन सामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज करण्यात असून मतदान पथके मतदान स्थळी रवाना झाली आहेत। जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधन सामग्रीचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले। अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडाऊन नंबर 1 लोकशाही भवन विद्यापीठ रोड येथून वितरण झाले। तिवसा मतदारसंघाकरिता ईपीएमसी परिसर सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल हॉल, तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य साधन सामग्रीचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलिंग पार्टींना वितरण करण्यात आले। मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, निपक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असेही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।